कारण 68 दिवस झाले तरी एक आरोपी फरार आहे. आणि दुसरी गोष्ट, आज जी मीटिंग बोलवली गाववाल्यांची, मीटिंग तर बोलवली पण 144 लागू केलाय बीड जिल्ह्यात. त्याच्यामुळं आता ही जी संध्याकाळची मीटिंग आहे, कारण हे 144 लागू असल्यामुळे आम्हाला पुढं काहीच करता येणार नाही. आज जे काय होईल ते मीटिंगमध्ये थोडंफार आम्ही सांगू तुम्हाला जे आहे ते. संजय राऊत यांनी देखील सांगितलंय किंवा मराठा आरक्षण आणि मनोज जरंगे यांचा आरक्षणाचा लढा आहे तो मोडीत काढण्यासाठी भाजपने समोर केलेला एक मोहरा आहे सुरेश दसमी. नाही, असं नाही की भाजपनं मोहरा केला. कारण ऑलरेडी सुरेश अण्णांनी जे अधिवेशनमध्ये जी गोष्ट जशी घडली खंडणीतनं घडली, ती सुरेश अण्णांनी अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिली हा प्रकार कशातनं घडला आहे ते. आणि दुसरी गोष्ट, हे आमचे जे संतोष अण्णा, आम्ही त्यांचेच कार्यकर्ते ना, ते जे बूथ प्रमुख होते ना संतोष अण्णा, बरं आज नाही, जोपर्यंत 15-20 वर्ष झाली ते काम BJPचंच करतात ना. आणि राहिला विषय समजा बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष, आणि गावचा प्रमुख जो असतो तो सरपंच असतो. सरपंचावर अन्याय झाला, प्लस आमच्या BJPचा सरपंच होता आणि त्यांच्यावर जो असा हल्ला क्रूर हत्या केली, कुणी केली? हे तर सुरेश अण्णांनी दाखवून दिलंय ना. सुरेश अण्णांनी सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला दाखवून दिल्या. त्याच्यामुळं जे राऊत साहेब काय म्हणले असतील काय, आता ते राजकारणाचा बाकीचा भाग झाला, पण सर्वसामान्याचा जो लढा आहे तो सुरेश अण्णांनी समोर नेऊन दाखवला ना, अख्ख्या महाराष्ट्राला दाखवला. आणि राहिला विषय बावनकुळे साहेबाचा, आज म्हणले बावनकुळे साहेब काहीतरी BJP सरकार हे आमचं खूप पारदर्शक आहे. पण मला एक सांगायचं आहे की BJP सरकारमध्ये बावनकुळे साहेब वाकड बघून आम्हाला वाटत नाही की ते पारदर्शक आहेत म्हणून. सरकारवर आमचा विश्वास आहे, पण असे बावनकुळे साहेबांनी कुणाची भेट कुणासोबत घालायची, काय घालायची, म्हणजे नेमकं त्याला साध्य काय करायचंय त्यांना बावनकुळे साहेबांना? हा विषय जो त्यांना असा डायव्हर्ट करायचा आहे का? बरं, ते प्रदेशाध्यक्ष त्यांनी मासाजोगला येऊन बघा ना काय परिस्थिती. बरं, बीड जिल्ह्यामध्ये काय चालू आहे ते बघाव ना त्यांनी. आमचा विश्वास हे सुरेश अण्णावर आहे आणि मनोज दादा तर आमचे दैवत आहे. जे मनोज दादाने जे 6-7 घंटे येऊन बसले, तोपर्यंत आमची कंप्लेंट घेतली होती का? मनोज दादा आल्यामुळेच घेतली ना. बीड मध्ये नेमकं बिहार आहे का बीड जिल्हा हे कळत नाही ना.